प्रकरण क्रमांक 3 भारत आणि युरोपीय वसाहतवाद। त्याच्या अगोदरच्या प्रकरणामध्ये प्रकरण 2 मध्ये युरोपीय वसाहतवाद आपण पाहिला। म्हणजे युरोपीय वसाहतवादामध्ये युरोपियन देशांनी जे इतर खंड आहेत त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया, अमेरिका, आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये युरोपियन राष्ट्रांनी कशा वसाहती निर्माण केल्या आहे हे आपण पाहिलं। त्यानंतर या प्रकरणामध्ये आपण जे युरोपियन राष्ट्र आहेत त्या युरोपियन राष्ट्रांनी भारतामध्ये कशा वसाहती निर्माण केल्या हे पाहणार आहोत। त्या युरोपियन राष्ट्रांमध्ये पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच या 4 देशांनी जास्तीत जास्त वसाहती निर्माण करण्याचा भारतामध्ये प्रयत्न केला। पूर्वी आपण त्याच्या अगोदरच्या तासामध्ये या प्रकरणातील पोर्तुगीज यांनी भारतातील वसाहतीविषयीची आपण माहिती पाहिली। आज आपण त्यानंतरचे जे देश आहे युरोपीय देश तो म्हणजे ब्रिटिश किंवा त्याला आपण इंग्लंड म्हणूया। तर या ब्रिटिशांनी किंवा इंग्रजांनी भारतामध्ये कशा वसाहती निर्माण केल्या ह्याचा आपण अभ्यास करणार आहोत। ह्याच्यापूर्वी या लोकांनी ब्रिटिशांनी आशिया खंडामध्ये भूतान असेल किंवा त्याचबरोबर सिक्कीम असेल, तिबेट असेल या प्रदेशामध्ये त्यांनी आपल्या वसाहती निर्माण केल्या होत्या हे आपण पाठीमागच्या प्रकरणामध्ये अभ्यासलेलं आहे। आता आपण भारतामध्ये विशेषतः भारतामध्ये ब्रिटिशांनी आपल्या वसाहती निर्माण कशा केल्या आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी इथं साम्राज्यवाद कसा निर्माण केला आणि मग एक काळ असा आला की पूर्ण भारत हा इंग्रजांच्या पारतंत्र्यामध्ये गेला आणि त्या पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी जो स्वातंत्र्याचा लढा आहे तो कसा लढा गेला हे आपण पुढच्या पाठांमध्ये किंवा पुढच्या प्रकरणांमध्ये अभ्यासणार आहोत। परंतु आता आपण तुर्तास आपण भारतात त्या ब्रिटिशांनी कशा पद्धतीनं व्यापाराच्या माध्यमातून वसाहती निर्माण करायला सुरुवात झाल्या ते आपण पाहणार आहोत। याच्यामध्ये सर्वप्रथम आपण पाहणार आहोत ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना। ही जी ईस्ट इंडिया कंपनी आहे ह्या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 मध्ये करण्यात आली आणि या कंपनीला तत्कालीन ब्रिटनची जी राणी होती एलिझाबेथ या राणीने या कंपनीला पूर्वेकडील जे देश आहेत त्या पूर्वेकडील देशामध्ये व्यापार करण्याचा परवाना या कंपनीला देण्यात आला आणि हा जो परवाना होता हा परवाना 15 वर्षाच्या करारावरती देण्यात आला होता। आणि मग ही कंपनी जी आहे ती ह्या कंपनीनं 1608 मध्ये सुरत या ठिकाणी या कंपनीची जहाजं आली किंवा या कंपनीच्या अधिकाऱ्यांचं आगमन सुरत इथं झालं। आता ही कंपनी जेव्हा भारतात आली ही कंपनी व्यापारी कंपनी होती आणि या कंपनीला 15 वर्षाच्या करारावर ब्रिटनच्या राणीनं पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी परवानगी दिल्यामुळे ही कंपनी भारतात आली आणि मग भारतात आल्यानंतर या कंपनीचं सुरुवातीचं स्वरूप काय होतं हे पाहणं गरजेचं आहे। परत नंतर जसा जसा या कंपनीचा व्यापार वाढत गेला जसा जसा कंपनीचे कार्यक्षेत्र वाढत गेलं तसं तसं या कंपनीचं हळूहळू स्वरूप बदलायला सुरुवात झाली। ते बदलतं स्वरूप पण पाहणार आहोत आपण। सुरुवातीला ह्या कंपनीचं सुरुवातीचं आपण स्वरूप पाहणार। त्या कंपनीचं स्वरूप काय होतं तर जी जहाजे आहेत कंपनीची जहाज ती कंपनीची जहाजं पूर्वेकडील देशामध्ये पाठवणं या कंपनीचं सुरुवातीचं स्वरूप होतं। म्हणजे जी व्यापारी जहाज आहे ती व्यापारी कारण त्या कालखंडामध्ये जे सागरी मार्गाचा शोध लागला होता त्या सागरी मार्गाचा शोध लागल्यामुळे हे सागरी मार्ग जलमार्गे ही जहाजं भारतामध्ये आली। त्यानंतर तिथं जो माल आणलेला आहे इंग्लंडमधून तो माल तिथं विकणे आणि जो पैसा मिळवलेला आहे त्यातून आणि जी पाठवलेली जी रोख रक्कम आहे त्या रोख रकमेतून मसाल्याचे पदार्थ खरेदी करणं हे या कंपनीचं स्वरूप। म्हणजे इंग्लंडमधून जी जहाजे येत होती त्या जहाजांमध्ये जो आणलेला माल आहे तो माल भारतामध्ये विकणं
त्याचबरोबर त्या विकलेल्या मालातून जो मिळालेला पैसा आहे तो पैसा आणि त्याचबरोबर जो पैसा त्यांनी स्वतःबरोबर आणलेला आहे रोख रक्कम इंग्लंडमधून येताना त्या दोन्ही रकमेतून ते इथून काय करायचे माल खरेदी करायचे आणि त्या मालामध्ये विशेषतः मसाल्याचे पदार्थ असायचे आणि हे मसाल्याचे पदार्थ जाताना हे व्यापारी किंवा ही जहाज इंग्लंडमध्ये घेऊन जायचे. म्हणजे जर आपण याचं सुरुवातीचं स्वरूप पाहिलं तर केवळ आणि केवळ ते भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले आणि मग हळूहळू ते व्यापाराच्या माध्यमातून देशाची राजकीय आर्थिक सामाजिक स्थिती त्यांचा अभ्यास केला आणि हळूहळू ते भारतात राज्यकर्ते बनलेले आपल्याला आढळतात. त्यानंतर तो जो जो माल आहे भारतात खरेदी केलेला मसाल्याचे पदार्थ ते मसाल्याचे पदार्थ इंग्लंडमध्ये विकणे आणि त्या विकलेल्या पैशातून नफा कमवणे फक्त आणि फक्त एवढंच सुरुवातीला या ईस्ट इंडिया कंपनीचं काय होतं स्वरूप होतं. परंतु हळूहळू त्याच्यामध्ये परिणाम होत गेला त्या व्यापारामध्ये. कारण का तर ठराविक काळातच ही जी जहाज आहेत त्या जहाजांना निघणं आणि परत जाणं अपरिहार्य होतं गरजेचं होतं. नाही तर तसं नाही केलं तर त्यांना तो प्रवास करणं जिकिरीचं जायचं कठीण जायचं. कारण का तर ही जी सगळी जहाजं होती ती जहाजं शिडावरची जहाजं आणि शिडावर चालणारी जहाजं असल्यामुळं त्याला विशिष्ट काळामध्ये इंग्लंडमधून भारतामध्ये येणं गरजेचं होतं आणि भारतातून व्यापार आटोपून त्या विशिष्ट काळामध्ये इंग्लंडला जाणं गरजेचं होतं. त्याचा परिणाम काय झाला? या शिडावरची जहाजं असल्यामुळे त्याचा परिणाम काय झाला तर त्याचा परिणाम असा झाला की जो खरेदी केलेला माल आहे तो विकणं जिकिरीचं जाऊ लागलं किंवा जो माल आणलेला आहे तो माल आणणं आणि तो विकणं हे त्यांना कठीण जाऊ लागलं. कारण का जेव्हा हे ब्रिटिश भारतामध्ये यायचे तेव्हा भाव कमी असताना ते माल खरेदी करत असत आणि जेव्हा त्या मालाला भाव येईल तेव्हा तो माल विकत असत. परंतु जो खरेदी केलेला माल आहे तो खरेदी केलेला माल साठवून ठेवण्यासाठी त्यांना जागा असणं गरजेचं आणि म्हणून का जागा असणं गरजेचं होतं तर ते एप्रिल ते डिसेंबर ते इंग्लंडमध्ये एप्रिल ते डिसेंबर किंवा डिसेंबर ते एप्रिल मध्ये ते निघत असत इंग्लंडमध्ये आणि भारतातील व्यापार आटोपून जे काय त्यांचा खरेदी विक्रीचा जो व्यापार असेल तो आटोपून पुढील वर्षी जे पुढच्या वर्षी त्यांना जानेवारीमध्ये परत जायचं असेल आणि म्हणून हा जो सगळा कालखंड आहे कमीत कमी 13 ते जास्तीत जास्त 13 ते कमीत कमी 9 महिन्याचा जो हा कालखंड आहे त्या 9 महिन्याच्या कालखंडामध्ये यांना प्रवास करणं आणि जाणं गरजेचं होतं. त्यामुळं कंपनीला भारतात हक्काची ईस्ट इंडिया कंपनीला भारतात हक्काची जागा असणं गरजेचं होतं. कारण का जो कमी भावामध्ये विकत घेतलेला माल आहे खरेदी केलेला माल आहे तो खरेदी केलेला माल साठवण्यासाठी त्याचबरोबर जे व्यापारासाठी आलेले जे इंग्रज अधिकारी आहेत कंपनीचे अधिकारी आहेत त्या कंपनीच्या लोकांना राहण्याची गरज होती राहण्याचं ठिकाण असावी आणि म्हणून याच्या कारणातून याच्या गरजेपोटी मग भारतामध्ये त्यांनी काय केलं चालू वखारी स्थापन करायला सुरुवात केली. काय केल्या वखारी स्थापन करायला सुरुवात केल्या. आता वखार म्हणजे काय तर वखार म्हणजे मालाची खरेदी विक्री करण्याचं आणि साठवून ठेवण्याचं जे केंद्र असेल जे ठिकाण असेल त्या ठिकाणाला वखार असतात. आपण पाठीमागे पाहिलं आधीच्या पूर्वीच पाहिलं का की आताच की जो कमी भाव असताना जो खरेदी केलेला माल आहे तो साठवून ठेवायचा असेल तर त्याला कोठार असणं गरजेचं आहे आणि म्हणजे कोठाराची व्यवस्था म्हणून वखार त्या कालखंडामध्ये वखारी स्थापन करायला सुरुवात केली आणि भारतामध्ये 1612 मध्ये पहिली वखार सुरत स्थापन करण्यात आली आणि ही वखार स्थापन करण्यासाठी तेव्हाचा जो मुघल बादशाह होता जहांगीर यांच्याकडून विल्यम हॅटकिन्सन यांनी या वखारीची परवानगी मिळाली
त्याच्यामध्ये सर थॉमस रे हे एक ब्रिटिश अधिकारी होते, यांचं पण सहकार्य मिळालं आणि मग या ठिकाणी त्यांनी काय केल्या, वखारी स्थापन केल्या आणि जो इसवी सन 1623 पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये भारतात वखारी स्थापन झाल्या. वखारी कुठं स्थापन झाल्या तर कोटापोली, अहमदाबाद, त्याचबरोबर बऱ्हाणपूर, अजमेर, मछलीपट्टण या ठिकाणी त्यांचा मोठा व्यापार चालू झाला आणि व्यापार चालू झाल्यामुळे त्यांना वखारीची भारतामध्ये गरज भासू लागली आणि मग वखारी स्थापन केल्यानंतर त्या ज्या वखारी आहेत त्या वखारीना इंग्लंड फॅक्टरी असं म्हणत आणि या फॅक्टरीमध्ये किंवा वखारीमध्ये काही नोकरवर्गाची आवश्यकता होती आणि मग त्या नोकरवर्गाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी काही कामगाराच्या नेमणुका केल्या जायच्या, त्या नोकरांना फॅक्टर्स असं म्हणत. आणि मग याच कालखंडामध्ये इंग्लंडमध्ये एक कायदा निघाला, तो कायदा म्हणजे नागरी आणि लष्करी कायदा. आणि ह्या नागरी आणि लष्करी कायद्यानुसार जे ईस्ट इंडिया कंपनीचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना काही अधिकार मिळाले. त्या अधिकारामध्ये एक महत्वाचा अधिकार होता म्हणजे नोकर वर्गाला शिक्षा करण्याचा अधिकार मिळाला. जे वखारीमध्ये काम करणारे नोकर आहेत त्या नोकर वर्गाला शिक्षा करण्याचा अधिकार मिळाला आणि त्या अधिकारामुळे या कंपनीच्या अधिकाऱ्यांची अधिक जरब निर्माण झाली, त्यांच्याकडे वर्चस्व निर्माण झालं आणि कंपनीमध्ये कामगारावरती अन्याय अत्याचार सुरू होते. आणि मग पुढं एक इंग्लंडचा जो राजा होता, राजा दुसरा चार्ल्स यानं कंपनीला एक अधिकाराची एकाधिकार म्हणजे सगळे भारतात व्यापाराचे सगळे अधिकाराचे सनद देण्यात आले आणि त्या सनदीनुसार काही नवीन काय म्हणतात त्यांना अधिकार मिळाले. त्या अधिकारामध्ये मग पूर्वेकडील देशांचा व्यापार करण्याचा, तो जे पूर्वेकडील देश आहे त्या देशांमध्ये व्यापार करण्याचा पूर्णपणे अधिकार ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. त्याचबरोबर या सनदीनुसार जे पूर्वेकडील देश आहेत जसं की भारत असेल, बांगलादेश असेल किंवा भारतामध्ये सिक्कीम असेल, भूतान असेल, म्यानमार असेल, तिबेट असेल, या देशांमध्ये या सनदीनुसार या देशांमध्ये पूर्वेकडील देशामध्ये किल्ले बांधणं, वखारीचं संरक्षण करण्यासाठी किल्ले बांधणं गरजेचं होतं. किल्ले बांधणं, त्याचबरोबर त्या किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी सैन्य बाळगणं, त्याचबरोबर इतर धर्मियांशी युद्ध करणं व तह करणं इत्यादी अधिकार या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाले. आणि मग हळूहळू भारतामध्ये या ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून वखारी वाढायला सुरुवात झाली आणि म्हणून त्या वखारीचं कार्यक्षेत्र हळूहळू वाढत गेलं. त्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यक्षेत्रावर आपण विचार केला तर मग असं लक्षात येतं की जी दुसरी वखार होती, पहिली वखार मद्रासमध्ये सुरतमध्ये स्थापन झाली, दुसरी वखार जी आहे ती वखार मद्रास या ठिकाणी 1639 मध्ये स्थापन करण्यात आली. आणि मग 17व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत 17वं शतक संपत येईपर्यंत भारतामध्ये जी कंपनी आहे त्या कंपनीचा कारभार सुरू झाला आणि कारभारानुसार सुरत आणि मद्रास ही दोन कारभारखान्याची क्षेत्र निर्माण झाली आणि या दोन क्षेत्रामध्ये काही वखारी किंवा काही ज्या त्यांच्या वखारी व त्यांच्या व्यापारी केंद्र होते त्या व्यापारी केंद्राचा त्याच्यामध्ये हळूहळू चालू झाला. आणि म्हणून 17व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये कंपनीचा कारभार सुरत आणि मद्रास येथून चालत असे, या दोन ठिकाणावर. आता या दोन्ही क्षेत्रात या दोन्ही जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणावर कुठलं कार्यक्षेत्र होतं. जर आपण मद्रासचं कार्यक्षेत्र पाहिलं तर मद्रासच्या कार्यक्षेत्रामध्ये भारताचा पूर्व किनारा आला, त्या ठिकाणी ज्या वसाहती होत्या किंवा व्यापार होता ते, त्याचबरोबर ओडिशा, त्याचबरोबर बंगाल आणि पूर्वेकडील देश हे मद्रासच्या कार्यक्षेत्रामध्ये येत असत. आणि या ठिकाणी ही असेल या ठिकाणचा कारभार या मद्रास या ठिकाणी व्हायचा. आणि सुरतचं कार्यक्षेत्र होतं, त्या सुरतच्या कार्यक्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील राजापूर या ठिकाणी वखार होती किंवा या ठिकाणी व्यापार चालायचा. राजापूर, तांबड्या समुद्रातील मोखा हे एक ठिकाण आहे. त्याचबरोबर पर्शियन अखातातील बसरा नावाचे किल्ले या ठिकाणी वखार होते. येथील ह्या ज्या सगळ्या वखारी आहेत त्या वखारीवरती किंवा तिथला जो कारभार आहे तो कारभार सुरत या ठिकाणावर पाहायला जायचा. सुरतच्या जवळजवळ 1647 पर्यंत भारतामध्ये त्यांनी
23 वखारी स्थापन केल्या होत्या आणि 23 वखारीतून 90 कामगार किंवा नोकर काम करायचे आणि मग या ज्या वखारी आहेत त्या वखारीचं व्यवस्थापन पाहण्यासाठी, त्या वखारीचा कामकाज चालवण्यासाठी त्या कंपनीला काही नोकर वर्गाची, काही कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासू लागली. त्या नोकर वर्गामध्ये वखारीमध्ये काम करणारे जास्त हिशोबनीस, हा हिशोबनीस एक असायचा. हिशोबनीस म्हणजे अकाउंटंट, त्याचबरोबर कोठार प्रमुख, त्याला स्टॉक कीपर आपण म्हणूया, भांडारपाला म्हणूया, तो एक हिशोबनीस एक असायचा. कोठार प्रमुख एक असायचा. खजिनदार, कॅशियर म्हणून आपण, हा खजिनदार एक असायचा. आणि वखारदार, वखारीचा प्रमुख एक असायचा. कारकून असं, त्यांच्या जोडीला धर्मगुरू, त्याचबरोबर मदतनीस, हेल्पर, त्याचबरोबर स्वयंपाकी असं, त्याचबरोबर प्रेसिडेन्सीचा एक नोकर असेल आणि एक तुतारीवाला, अशा मोठ्या त्या वखारीमध्ये हे सगळे कर्मचारी असत आणि हे सगळे कर्मचारी त्या वखारीचा कारभार करतात. आता ह्या वखारीचा कारभार पाहत असताना जेव्हा त्यांना वखारीतील व्यवस्थापन पण करणं गरजेचं आहे आणि त्या वखारीतील जे सगळे कर्मचारी आहेत ते सगळे कर्मचारी ह्या वखारीमध्ये काम करत असत, जेणेकरून की ज्या त्या क्षेत्रामधला जो कारभार आहे तो कारभार व्यवस्थित चालायचा असेल तर तो व्यवस्थित चालण्यासाठी त्यांच्याकडं हा नोकरदार वर्ग. हिशोबनीसाचं काम काय असायचं? जो वखारीतील व्यापार आहे त्या कार्यक्षेत्राचा, समजा सुरत कार्यक्षेत्राचा आहे तर ते कार्यक्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या वखारी आहेत, त्या वखारीमध्ये प्रत्येक वखारीमध्ये हिशोबनीसाला हिशोब ठेवणं गरजेचं असायचं. कोठार प्रमुख म्हणजे आपण पाहिलं की जो माल असेल, खरेदी विक्रीचा केलेला जो माल असेल, इंग्लंडमधून आणलेला माल असेल किंवा भारतात खरेदी केलेला माल असेल, तो माल कोठारामध्ये ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचा हिशोब, त्याची सगळी देखभाल हा कर्मचारी करायचा. त्याजवळ खजिनदार, कॅशियर, सगळ्या पैशाचा रोखीचा व्यवहार तो पाहायचा. आणि वखारदार, त्या वखारीचे प्रमुख अधिकारी असायचा जो हे सगळं पाहायचा. त्याचबरोबर कारकून, क्लर्क, ह्या क्लर्कशी सगळ्या नोंदी ठेवण्याची सगळे काय करायचे, क्लर्क हे सगळे कामकाज करायचे असं. त्याचबरोबर त्यांच्या जोडीला धर्मगुरू हा एक महत्वाचा व्यक्ती होता. धर्मगुरू म्हणजे काय? ब्रिटिशांना फक्त आपला व्यापार, ब्रिटिशांना फक्त आपलं साम्राज्य विस्तार करायचा होता, त्याचबरोबर त्यांना त्यांचा धर्म, त्यांची संस्कृती या सगळ्याचा सुद्धा इथं भारतामध्ये तुला विस्तार करणं गरजेचं, आपल्या धर्माचा प्रसार आणि प्रचार करणं गरजेचं होतं. आणि यासाठी प्रत्येक वखारीमध्ये एक धर्मगुरू असायचा जो की ख्रिश्चन धर्माचं, त्यांच्या धर्माचं, त्यांच्या संस्कृतीचं प्रसार आणि प्रचार करण्याचं काम करायचं. त्याजवळ सर्जन, डॉक्टर असणं खूप गरजेचं होतं. कारण का हे जे ब्रिटिश होते, हे जे इंग्रज होते, ते इंग्रज थंड प्रदेशातून इकडे आल्यावर त्यांना शक्यतो भारतातील जे उष्ण हवामान आहे, वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये त्यांना समायोजित होण्यासाठी, त्यांच्याशी सूट होण्यासाठी, त्यांना व्यवस्थित, त्यांचं आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी या वखारीमध्ये सर्जन एक असायचा. त्याबरोबर इथं मदतनीस असायचे, हेल्पर, जे की त्यांच्या प्रत्येक कामात मदत करणार. त्याबरोबर स्वयंपाकी म्हणजे त्यांचा जेवणाचा कामकाज पाहणारे किंवा जेवणाची व्यवस्था करणारे, अन्नाची व्यवस्था करणारे स्वयंपाकी असायचे. त्याबरोबर प्रेसिडेंटचा नोकर एक असायचा आणि सगळ्यात महत्वाचं आहे की तो तुतारीवाला असायचा, तुतारीवाला. अशा पद्धतीने या ठिकाणी ह्या वखारीमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी असायचे. त्याचबरोबर ह्या ज्या वखारी असायच्या, वखारीसाठी मोठी जागा घेत असत. त्यामध्ये मग जेव्हा कुठल्याही ठिकाणी असेल वखार स्थापन करत असताना ते त्या वखारीसाठी खूप मोठी जागा घेत असत आणि मग त्या मोठ्या जागेमध्ये घेत असताना तिथं मालाचं, म्हणजे तो खरेदी विक्री केलेला माल आहे, त्या मालाचं कोठार असायचं. त्याचबरोबर हे जे सगळे कर्मचारी किंवा अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचं निवासस्थान
असं निवासस्थान राहण्याच्या ठिकाणी राहण्यासाठी त्यांना तिथे छोटी छोटी घरं असत. त्याचबरोबर कार्यालय यासाठी जे वखारीचं कामकाज पाहण्यासाठी कार्यालय ऑफिस असेल त्या ऑफिससाठी जागा तिथं असेल. वखारीवर इंग्रजाचा झेंडा लावलेला असेल. त्याचबरोबर वखारीतील जे जेवण असायचं ते जेवण त्यांच्या पद्धतीचं जेवण असायचं. ब्रिटिश ज्या पद्धतीचं जेवण घेत असत त्या पद्धतीचं हे काय करायचे जेवण घेत असत. त्या जेवणामध्ये पाव मांस असेल, त्याचबरोबर भात असेल, डाळ असेल, तांदळाची खिचडी असेल, त्याचबरोबर लोणी असेल, यांचा त्याच्यामध्ये समावेश असतो. त्याचबरोबर मनोरंजन हा एक महत्वाचा घटक आहे. तर इंग्रजांनी आपल्या मनोरंजनाची तिथं सोय केलेली आपल्याला आढळून येते. मनोरंजन किंवा लोकांस जे नोकर असतील त्या नोकरांना श्रम केल्यानंतर त्या श्रमातून थोडा विरंगुळा मिळण्यासाठी जे सुरत वखार आहे त्या वखारीमध्ये कारवार येथील वखार आहे, वखारी तिथे त्याजवळ मच्छलीपट्टणम येथील वखार आहे. त्यानंतर पेतापोली, चेन्नई आणि मुंबई इथल्या ज्या वखारी होत्या त्या वखारीमध्ये ह्या ब्रिटिशांनी ब्रिटिशांनी या ठिकाणी मनोरंजनासाठी बागा बांधलेल्या आपल्याला आढळून येतात. म्हणजे एकंदरीत ज्या ठिकाणी वखारी असत त्या वखारीमध्ये सगळी याची सोय केलेली असलेली आपल्याला आढळून येते. अशा पद्धतीने आपण ह्या ज्या ब्रिटिश आहेत त्या ब्रिटिशांनी कशा पद्धतीने भारतामध्ये वसाहती निर्माण केल्या आणि त्या वसाहतीच्या माध्यमातून हळूहळू त्या ईस्ट इंडिया कंपनीचं स्वरूप बदललं आणि त्या स्वरूपातून मग पुढे त्याचं हळूहळू स्वरूप बदलत गेलं. वखारी स्थापन केल्या आणि वखारीच्या माध्यमातून त्याचा व्यापार वाढला. व्यापाराच्या माध्यमातून मग त्यांनी हळूहळू साम्राज्यवादी धोरण स्वीकारलं आणि एक कालखंड असा आला की भारतात त्यांचं पूर्णपणे साम्राज्य असलेलं आपल्याला आढळून येतं. त्यानंतर या ब्रिटिशांचं जे भारतातील पुढची जी वाटचाल आहे ती पुढची वाटचाल आपण उद्याच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. आज आपण इथं थांबूया. धन्यवाद.